30 वर्ष 1 लाख भाडं आणि आपल्या सोलापूरचं शान असणारं इंदिरा गांधी स्टेडियम आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या ताब्यात जात आहे। 1 नोव्हेंबर 2025 पासून हा बदल लागू होतो। या करारानुसार MCA ला हे मैदान 30 वर्षांसाठी देण्यात आलं असून सोलापूर महानगरपालिकेला यासाठी दरवर्षी फक्त 1 लाख रुपयांचं भाडं मिळणार आहे। पण हा फायदा आहे की नुकसान? एकीकडे बघितलं तर स्टेडियमचा महिन्याचा खर्च हा 5 ते 8 लाखांचा महानगरपालिकेवर येत होता, म्हणजेच वर्षाला जवळपास 1 कोटी रुपयांचा खर्च। आता हा खर्च वाचणार आहे। त्याशिवाय MCA आल्यानंतर इथे मोठ्या क्रिकेट मॅचेस, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा होतील, स्थानिक खेळाडूंना संधी मिळेल आणि सुविधाही वाढतील। पण दुसरीकडे बघितलं तर हे मैदान सोलापूरची ओळख आहे। इथे राजकीय कार्यक्रम, विवाह सोहळे आणि विविध कार्यक्रम होत असल्यामुळं मैदानाचं नुकसान होत होतं। खेळाडूंना प्रॅक्टिस करता येत नव्हती आणि मैदानाचं मूळ उद्दिष्टच हरवत होतं। आता MCA आल्यामुळं हे थांबेल, पण मैदानावरचं नियंत्रण मात्र सोलापूरकरांकडून गेलंय। त्यामुळं 30 वर्षांसाठी फक्त 1 लाखात मैदान देणं सोलापूरकरांच्या दृष्टीनं फायदा आहे की नुकसान? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सोलापुरी अपडेट्ससाठी अनटोल्ड सोलापूरला आत्ताच फॉलो करा।